मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झालाय। यवतमाळच्या दिग्रस आर्णी मार्गावर कारला अपघात झाल्याची माहिती समोर येते। पिकअपची संजय राठोडांच्या कारला समोरून धडक बसलीय। संजय राठोड या अपघातात थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे सध्या धक्कादायक माहिती समोर येते। मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झालाय। यवतमाळच्या दिग्रस आर्णी मार्गावर कारला अपघात झालाय। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी संजय राठोड। संजय, मंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर येते, काय अधिक अपडेट या संदर्भात? नक्की अंकिता, एकंदरीत पाहिलं तर पोहरादेवी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात लोकसोहळा जोयाचा नगारा नगारा लोकसोहळा या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे। उद्या पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी हे पोहरादेवी या ठिकाणी येणार आहेत। त्या अनुषंगाने संजय राठोड हे पोहरादेवी येथे गेले असता तिकडून सायंकाळ मध्यरात्री ते आपल्या कारने यवतमाळकडे येत होते। अचानकच त्या ठिकाणी बुलेरो पिकअप रस्त्यामध्ये होते आणि त्याला जोरदार धडक दिल्याने त्या ठिकाणी जो आहे बुलेरो पिकअपचा वाहन चालक जो हा गंभीर झालेला, वाहन सुद्धा पलटी झालेला आहे। रात्री 2:10 ही घटना असल्याचं सुद्धा सांगल्या जाते। आणि या कारमध्ये जवळपास पाहिलं तर मंत्री संजय राठोड आणि त्यांचा एक ड्रायव्हर हे दोघं त्यांच्या कारमध्ये होते। अशातच एअरबॅग निघाल्याने मंत्री संजय राठोड व त्यांचा चालक हा बचावला आहे। मात्र बुलेरो पिकअपचा जो वाहन चालक आहे हा गंभीर जखमी झालेला आहे। त्यांना ताबडतोब मंत्री संजय राठोड यांनी त्याच वेळेस जे आहे वाहन बोलावून त्यांना शासकीय रुग्णालय या ठिकाणी यवतमाळ येथे हलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची विचारपूस यात सुद्धा केली आहे। मात्र मंत्री संजय राठोड या ज्या अपघातातून आहेत ते बार बचावला तर सुद्धा या ठिकाणी पाहास मिळते आणि सांगण्यात सुद्धा येते। अंकिता, नक्कीच या धडकेत बुलेरो पिकअप वाहनाला चालक आता गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। मंत्री संजय राठोड यांनी त्याची विचारपूस देखील केली आहे। मात्र या वाहन चालकाची सध्या स्थिती कशी आहे या संदर्भात काय अधिक माहिती? नक्की अंकिता, या ठिकाणी पाहिलं तर त्यांना जे बुलेरो पिकअप वाहनचे जे चालक होते हे यांना ऍक्सिडेंटच्या नंतर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले होते। मात्र त्यांची जे प्रकृती आहे आता स्थिर असल्याचं सुद्धा सांगल्या जाते। मात्र जे आहे हे अपघात एवढा भीषण होता की यामध्ये असं वाटतं की मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचे ज्यावेळेस पाहणी केली असता त्यांचं असं वाटतं की त्या ठिकाणी हा अपघात खूप भीषण झालेला आणि मंत्री संजय राठोड यांच्या वाहन जो आहे हा पूर्णतः चकनाचूर झालेला आहे। बुलेरो पिकअप वाहन सुद्धा या धडकेमध्ये पलटी सुद्धा झालेला। मात्र आता प्रकृती जर पाहिली बुलेरो वाहन चालकाची ती सध्या स्थिर असल्याचं सुद्धा सांगले जात आहे। अंकिता, नक्कीच धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।